एक मोठी बातमी. इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणी अनेक आयपीएस अधिकारी सीबीआयच्या रडारवर आलेले आहेत आणि या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेन फॉरेस्ट या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर सीबीआयने छापा टाकला होता आणि हा बनावट कॉल सेंटर म्हणजे आंतरराष्ट्रीय जमताडा असल्याचं समोर आलंय. हे अधिकारी मूळ मपोसे आणि आता आयपीएस अधिकारी आहेत. राज्यातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नगर आणि नाशिक जिल्ह्यात कार्यरत आहेत. हे अधिकारी क्रीम पोस्टिंग करून घेण्यात अत्यंत हुशार असल्याची चर्चा आहे. तर या अधिकाऱ्यांवर सीबीआयची गुप्त पाळत असल्याचं देखील कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, बनावट कॉल सेंटर प्रकरणी आता अनेक आयपीएस अधिकारी हे सीबीआयच्या रडारवर असल्याचं कळतंय. काय अपडेट? प्राजक्ता, अत्यंत धक्कादायक माहिती सगळी समोर येते की आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रकरण फक्त महाराष्ट्रातल्या नाशिक पुरतं मर्यादित नाही, तर या प्रकरणाची पाळंमुळं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये समोर येत आहेत. पालघर, नाशिक, नगर, इव्हन कर्जत मधला सुद्धा शिफ्ट झालेलं एक कॉल सेंटर, मीरा भाईंदर मुंबईतला भाग अत्यंत महत्वाचा, ठाणे, या सगळ्याच ठिकाणी याची पाळंमुळं ही सगळी समोर यायला लागली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या पाळंमुळं खणण्यामध्ये युएस गव्हर्नमेंट आणि कॅनडा सरकार या दोघांची भूमिका महत्वाची राहिली, कारण त्यांनी डिजिटल ट्रॅकिंगच्या माध्यमातून यांचे लोकेशन, आयपी ऍड्रेस सुद्धा ट्रेस केले आणि आपल्या भारत सरकारला ते पाठवले. आपल्या देशातल्या या ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांना फसवणूक करण्याचं हे प्रकरण आणि याच्यामध्ये अनेक मोठमोठी साखळी सगळी समोर येते. आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे की सीबीआयनं लोकसेवक अर्थात पोलीस अधिकारी यांना ज्यावेळेस अटक करायची असते त्यावेळेस 2018 म्हणजे 1988चं जे कलम आहे, विशेष कलम, त्याच्यामध्ये 2018ला झालेली अमेंडमेंट ही सुद्धा लागू केलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती सीबीआयची अत्यंत महत्वाची कागदपत्र लागली. या तपास यंत्रणातली अनेक अधिकारी या रडारवर आहे आणि लवकरच या सगळ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावला जाणार, ही सुद्धा आपल्याला खात्रीलायक माहिती समजते. वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग करत असताना त्या ठिकाणी घडलेल्या घटना आणखीन त्या आरोपींना वरदहस्त देण्याचं काम या अधिकाऱ्यांकडनं झालंय. येत्या दिवसामध्ये प्रचंड मोठी घडामोडी या सगळ्या विषयात दिसून येते, कारण हे अक्षरशः एखाद्या शेपटीसारखं, मारुतीच्या शेपटीसारखं लांबत चाललंय हे प्रकरण. या प्रकरणामध्ये सुरुवात जी झाली ती नाशिकवरून जरी झाली असती तरी याची सुरुवात ही अनेक वर्षांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये झाली, पालघरमध्ये झाली, ठाण्यामध्ये झाली, कर्जतमध्ये झाली. लवकरच येत्याच काही दिवसापूर्वी जळगावमध्ये सुद्धा एक बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त झालं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक परदेशी नागरिकांना, मग ते युएस, कॅनडा, ब्रिटन यासारख्या देशातल्या नागरिकांना मोठा आर्थिक गंडा घालण्याचं काम झालेलं आहे. याचे सगळे पुरावे मुख्यतः म्हणजे उपलब्ध आहे. या अटकेत असलेल्या म्हणजे की प्राथमिक गुन्हा जरी 6 विरोधात दाखल झाला असला तरी यातल्या गुन्हेगारांची व्याप्ती वाढत चाललेली आहे. अनेक अधिकारी सीबीआयच्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आहे. जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार या अधिकाऱ्यांनी वरदहस्त देऊन या सगळ्यांना आपल्या नव्या कार्यक्षेत्रामध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आशीर्वाद दिला, अर्थपूर्ण आशीर्वाद दिला. करोडोंची उलाढाल अक्षरशः या कॉल सेंटरच्या माध्यमातून होत होती. जे आकडे समोर येत आहेत ते आणि जे पुरावे समोर येत आहेत ते अक्षरशः चक्रावून टाकणारे आहे की कशा प्रकारे हे पूर्ण फसवणूक केली जाते. म्हणजे आपण म्हणतो ना की जमताडा म्हणून नेटफ्लिक्सवरती एक सिरियल खूप पॉप्युलर झाली होती, तर हा खऱ्या अर्थाने हा एक वेगळ्या प्रकारचा जमताडाच दिसून येतोय की ज्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर आपल्या कुटुंबियांचा सुद्धा याच्यात समावेश झालाय, अशा प्रकारची माहिती समोर येते. नेमकं या प्रकरणातलं तथ्य काय आहे, या सगळ्याच गोष्टी समोर येणार. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बाबतचा एक बरं. विशेष अहवाल सुद्धा सीबीआयकडे सादर होतोय. हं. इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा कामाला लागलाय. येत्या दिवसामध्ये अनेक धक्कादायक नावं समोर येतील, अनेक महत्वाचे पुरावे न्यूज 18 ठीक आहे. लोकमतच्या हाती सुद्धा लागले. प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लातूर जिल्ह्यात